नमस्कार, मी स्मिता. आज तुम्हाला कॅनवामधील मराठी फॉन्ट याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे. तर आपण मराठी डिझाईन तयार करताना आपल्याला असा प्रश्न पडतो की आपली डिझाईन अट्रॅक्टिव्ह कशी दिसेल. त्यासाठी मी आज कॅनवामधले मराठी फॉन्ट तुम्हाला सांगणार आहे. तर आपण कॅनवा हे ॲप ओपन केलेलं आहे. मग आता आपण इंस्टाग्राम स्टोरी हा जो पार्ट आहे तो ओपन करणार आहे. तर कॅनवा तुम्हाला www.canva.com या वेबसाईटवरून मिळेल. चला स्टार्ट करूया. ओके, तर आपण इंस्टाग्राम स्टोरी ही पोस्ट ओपन केलेली आहे. ओके, तर आता आपण इथं टेक्स्ट घेणार आहे. तर हे जे आहे हे इथून आपण टेक्स्टसाठी बॉक्स घेणार आहे. ॲड हिडिंग. ओके, तर आता इथं आपण टाईप करूया माऊली. माऊली टाईप केलं. तर मी तुम्हाला थोडे 4-5 दाखवणार आहे टेक्स्ट. आपल्याला कॅनवामध्ये ग्राफिक्स डिझाईनर जर काम करायचं असेल तर आपल्याला पोस्ट तयार करताना मराठी फॉन्ट हे लागतंच. मग आपण त्यातले प्रकार बघणार आहोत, काय काय इथं कॅनवामध्ये आपल्याला देतात. तर आता आपण इथं सर्च काय करणार, देवनागरी फॉन्ट. इथं आपण सर्च करायचं देवनागरी गरी सर्च. ओके, देवनागरी हे बघा इथं आलेलं आहे देवनागरी. जेव्हा क्लिक केलं तर खाली ऑल रिझल्ट्स म्हणून आलेले आहे. तर आता आपण ह्यातलं मला मी सांगते हे हा जो आहे बक्कल वन तो पण मग छान आहे टेक्स्ट. आपण दुसरा बघणार आहे. पहिला आपण कोणता बघितला, बक्कल वन. आता आपण बघणार आहे यात्रा वन. आपण ते फिरायला बघणार आहे. जेव्हा आपण टेक्स्ट सिलेक्ट करतो तेव्हा इथं खालच्या साईडला येते कॅनव्हा स्कॅन म्हणून. ओके, तर आर्या आर्या कसा येते बघा आता. आता यंत्रमानव. आता हे असार झाला अमिता. खूप छान आहे ते पण, तो पण फॉन्ट. इंकनट अँटिक्वा हे पण बघा मस्त आहे. तर आपण इथून 6 फॉन्ट बघितले. जर तुम्हाला माझा व्हिडिओ छान वाटत असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट्स करा छान छान.